नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नवीनच ह्या विषयावरती बोलायला मी एक म्हणजे नवीनच हे करतोय. सांगण्याचं कारण म्हणजे रील बघत होतो. तर रील बघता बघता एक रील समोर आली. ती पण आमच्या महाराजांची, जो की तो BJPचा मंत्री मूलचंद शर्मा, हरियाणामधला तो आहे. त्याच्या त्या बँकेट बँकेट हॉलमध्ये मुतारीवरती महाराजांचा फोटो. ते आमचे दैवत आहे. त्याच्या आईचा भोसडा त्या BJP वाल्याच्या मंत्र्याच्या आई सवाड्याला तेवढी अक्कल नाही. त्याला जर फोटोच लावायचे तर माधुरचोदाने त्याच्या बापाचा, त्याच्या आईचा किंवा त्याचा स्वतःचा लावायचा ना. कोण हस्ती आहे त्याला माहिती आहे. त्या माधुरचोदला ते BJP वाला भयंचो त्याच्या आईची गांड. तो जर महाराष्ट्रामध्ये असता ना, त्याची आई झवली असती. तिच्या आईचा भोसडा, त्याच्या आई झवाडा. आणि त्याच्यामध्ये त्या रीलमध्ये हे पण आहे, मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या गळ्या कधी भेटी झाल्या असतील, गळ्या भेट घेतलेली आहे वगैरे. ही रील किती दिवसापासून व्हायरल होते. फडणवीसांना पण दिसत नाही. मौन कसं धरून बसलेलं आहे माणूस. हा आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, जो महाराष्ट्र आमच्या आईबापाचा, आमच्या बापाचा, छत्रपतींचा, त्या महाराष्ट्रामध्ये हा मुख्यमंत्री. ह्याला बोलता येत नाही. याचं थोबाड उपटत नाही, उघडत नाही. ह्या गोष्टीचा परिणाम मोठा होईल. हे महाराष्ट्राचे मंत्री, आमदार, खासदार कसे काय बसतात हे समजत नाही. आणि इलेक्शनच्या वेळेस बरोबर आमच्या भाषणांच्या वेळेस बरोबर महाराजांचा फोटो, पुतळा बरोबर बाजूला ठेवतील, हार दाखवतील. कशाला नाटके करता तुम्ही लोक तरी. त्या भाडव्याची एवढी अवकात पण नाही होणार की की त्या महाराजांचा फोटो त्या टॉयलेटवरती लावायला. आणि त्या देवीचा. कारण ह्या लोकांनी जर आवाज उचलला त्याची टारकन फाटेल. सवाडा शर्मा, त्याच्या आईचा भोसडा. त्याच्या महाराष्ट्रामध्ये असला हलकट माणूस असं ना, त्याची आई झवली असती, नक्की झवली असती. याच्यावरती काहीतरी तोडगा निघालाच पाहिजे. कारण हे माझ्या एकट्यांचं नाही कुलदैवत. मग आमच्या शिवप्रेमींचं, सगळ्या महाराष्ट्राचे ते दैवत आहेत. याच्यावरती भावांनो ॲक्शन झालीच पाहिजे. ॲक्शन झालीच पाहिजे. मंत्री असला तरी तो माधुरचोद त्याच्या घरी, त्याच्या आईचा भोसडा. त्याने लावायचं ना त्याच्या बापाचं, त्याच्या आईचा फोटो लावायचा ना संडासावरती, त्याचा लावायचा. BJPचा असला म्हणून काय झालं.